हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर मग आता समुद्रकिनाऱ्याजवळच राहत असल्यामुळे आमच्या घरी तुम्हाला मग बुधवार असो, शुक्रवार असो किंवा मग रविवार असो, समुद्रातील ताज्या ताज्या अशा मग माशाचं कालवण असो किंवा मग मच्छी फ्राय असो, यांचा हमखास असा बेत झालेला दिसेल. आणि मग त्यासाठी आम्हाला म्हणजे ताज्या ताज्या मच्छी घेण्यासाठी मच्छी मार्केटमध्ये देखील जायची गरज लागत नाही. ज्या कोणी कोळींताई असतात त्या दारामध्ये ताजे ताजे असे मासे विकायला घेऊन येतात. आणि मग ठरवल्याप्रमाणेच आज घरी मांदेलीचं कालवण, मांदेली फ्राय आणि बांगडा फ्राय करण्याचं ठरवलं. आणि मग मुळातच आमच्या घरामध्ये दोन सुगरणी, आई आणि वहिनी या असल्यामुळे त्यांच्या हातची कोणतीही मच्छीची डिश असू द्या ती ऑसमच बनते. आणि मग त्यातल्या त्यात जर तेच मच्छीचं कालवण किंवा मच्छी फ्राय मग जर आई बनवणार असतील तर मग त्यांच्या हातचा स्वाद काही वेगळाच. आता मग कसं आहे ना, प्रत्येक आई लोकांकडे हा अनेक वर्षांचा अनुभव असतो आणि मग त्यातल्या त्यात त्या प्रत्येक गोष्टी इतक्या मन लावून करत असतात ना, आणि मग तो कोणताही पदार्थ असो तो जास्तीत जास्त स्वादिष्ट कसा बनवता येईल याच्या बारीक बारीक ट्रिक्स त्यांच्याकडे असतात. चला तर मग फ्रेंड्स, आमच्या आईंच्या हातचं साध्या आणि सोप्या पद्धतीने मालवणी स्टाईल मांदेलीचं कालवण, मांदेली फ्राय आणि बांगडा फ्राय त्या कसा बनवतात आज आपण हे बघूया. दुसरी मच्छीवाले आली. रोज यायला लागली. हा ती पण देईल चांगली, पण ती काय असते माहिती आहे, मोठं असते मच्छी वाटतं. चपाती आहे बघ. अनु, तू आईकडून मच्छी बनवायला बघते. माझ्या सोन्याच्या शंभुडाला नको नको, तू नको काढू. तू काय करायचं शिव, संपा आता. गेला का? हाय किती ठेवलं खोबरं? ते लागेल बोल ना तेवढं घ्यायचं. चिंच घेतली, खोबरं, लसूण, अद्रक, कोथिंबीर आणि चिंच ना. आणि याला हे नाही काय म्हणजे हे कच्चं नाही लागणार गरम नाही केलं तर, खोबरं भाजलं नाही तर. ओल्या मच्छीला ओल्या मच्छीला का लसूण बस झालं असं. त्याच्यात कुठे गेली ती? गेली वाटते शिडीवर. बघा 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 बघा. अद्रक, लसूण, खोबरं, कोथिंबीर आणि चिंच ना. हळद आणि काय लाल मसाला, मिरची मसाला, हा मिरची पावडर. काय झालं नो? तिला टेबल पाहिजे. हे टेबल घे बाबू. हे बांगडा आहे ना. श्रेयू, अनु इकडे खेळते ती. हा उतरला खाली. ते अनुने जे घेतलं तेच पाहिजे. मोठे बांगडे होते. हा याच्यापेक्षा मोठे असतात. असे मोठे होते एकदम. दोनच बांगड्याचे आमचे बनवलेले. 2 बांगडे 400चे. आणि मग इथे आपण मच्छीच्या कालवणासाठी थोडंसं ओलं खोबरं, चिंच, अद्रक, लसूण, कोथिंबीर, गरम मसाला, लाल मिरची मसाला आणि चिंच यांचं असं मिश्रण करून घेतलेलं आहे. कुठे कोणी साफ करायचे?
हा व्हिडिओ पण होणार आहे आईच्या हातची रेसिपी. तुम्ही कधी बनवत असाल तर तेव्हा तुम्ही पण सांगा, तुमचं पण बनवेल. प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते ना करायची, बघता सगळे. ऑलमोस्ट आई आणि मी सेमच करते. काय बनवते आता मांदेली बनवूया. मांदेलीचं कालवण, मांदेलीचा रस्सा. येलो येलो होतं ना, हा कलर आला त्याला. व्यवस्थित फ्राय झालं की कच्चा नाही राहत ना, कच्चापणा निघून सर्व जातो. मिश्रण झालं ना, ते लसूण पेस्ट, हा गाजर, कोथिंबीर, चिंच. कोथिंबीर, चिंच. काय बोलते महेश? नाही खात महेश, चिकन लवर आहे. त्याला चिकन कितीही कंटाळत नाही खायचं. आता बनवलं ते आपण. ते संडेला वगैरे खात नाहीत ना, ते कुळदेवताचं हा, मग असल्यामुळे. आपण संडेला फ्रायडे वेनसडे बस, आता फ्रायडे वेनसडेच. आपण आणायला जात नाही ना तिथे. हा, दादा असला का जातो, कधी आम्ही जातो. आणि दीपाली तर फक्त कोलबी खाते बस, काहीच नाही खाते. मग वगैरे असं काही नाही, फक्त कोलबी आणि खेकड्याचं कालवण तेवढं खाते. हा, कालवण खाते. कालवण छान चांगलं लागतं. हा, ते तेच बोलली, कालवण खाते. तिच्या एकटीसाठी मम्मीला कोलबी आणावी लागते. ती उरलेली काय म्हणतो कोणी नसतं खायला, फेकून द्यावी लागते मग. ही फ्राय करणार आहेत का दोन्ही मिक्स? हळदी, गरम मसाला आणि लाल मिरची पावडर ना. ह्याच्यामध्ये नाही ना चिंच वगैरे टाकत? याच्यात टाकतात, आगर टाकतात याच्यात. पण आगर आपल्याकडे आगर ते काय असतं? कोकमचा रस. कोकम. हा हा गावी जास्त असतं. हा हा, कोकम माहिती आहे, ते नाही ऐकलं कधी. आता आलं ना बहिणीचा भाऊ आणलं असणार. हा हा हा, वेल बेटर तेव्हा परवामध्ये उद्या शनिवार आहे ना. ते ज्यूस साठी आणतात तेच असतं काय?
जास्त गोड असते. हा हा हा, हे आंबट आणि असते हे आंबट मच्छीमध्ये असते. टाकायला. मच्छीमध्ये टाकायला आंबट. त्याच्यामध्ये साखर वगैरे टाकलेली असते ना. हा हा हा, ज्यूस साठीच ना. ते ज्यूस. आणि अगर फक्त त्याचा रस्सा असतो. हा हा हा, वाटेत भिजवायला पाहिजे होतं आधी. उन्हाळ्यामध्ये असेल वाटे परत चिंच ते आणायला परत. आणली मी धनलक्ष्मीमधून आणलेली. ती गावची संपल्याच्या नंतर येत नाही. आपण मच्छी खातो तर हा लागते. लागते सारखी. अख्खी होते ते आणायला पाहिजे होते ना. हे तुम्हाला वगैरे येतात ना फोडायला वगैरे इथे. आम्हाला वाटलं हे फोडणार वगैरे कोण म्हणून आम्ही नाही घेतल्या. आणि केवढ्या होत्या. आणि एक दगड मारला कमीत कमी 15-20 चिंचा खाली पडल्या. पिकल्यात ना त्या. हा. त्या पडल्या. उकळी आली. तर नाही ते पूर्ण होईल ना तेव्हा त्याच्यात कोथिंबीर टाकून हा 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 छान कलर दिसेल ना तेव्हा. हा बरोबर. उकळ्यावरती बाजूला जातो कलर. हा, लसूण कशामध्ये? त्याच्यामध्ये सुक्यामध्ये. तव्यामुळे जरा कडक क्रंची म्हणतात ना.
एक साइडून झाले फ्राय. सो फ्रेंड, तुम्ही बघू शकता आईंनी किती साध्या सोप्या पद्धतीने आणि चटकेफट असं मांदेलीचं कालवण बनवलं आहे. खरं तर मांदेलीच्या कालवणाचा आणि बांगडा फ्राय आणि मांदेली फ्रायचा इतका छान सुगंध येत होता ना की कधी खाईल असं मला झालं होतं. खरं तर कालवणाची कन्सिस्टन्सी बघाल तर जास्त घट्ट नाही, पातळ नाही, खूप साऱ्या मसाल्यांच्या पदार्थांचा भडीमार नाही. मग जेमतेम अशीच आपल्या किचनमध्ये जे काही अवेलेबल आहे तीच सामग्री वापरून आईने मस्तपैकी असं रसरशीत आणि चमचमीत मांदेलीचं कालवण बनवलं आहे. आता मग दुपारची वेळ होती आणि आईंचं देखील सर्व काही बनवून झालं होतं आणि मग थोड्या वेळातच आम्ही तिघीजणी जेवायला बसणार होतो. तर मग आता प्लेटमधलं वाढलेलं जेवण बघून तुम्हा सर्वांना प्रश्न पडला असेल की चपाती किंवा भाकरीबरोबर मच्छीचं कालवण किंवा मच्छी फ्राय न खाता पावाबरोबर असं कोणी खातं? ॲक्च्युली खरं तर हा प्रश्न मला खूप जणांनी विचारला होता की पावाबरोबर चिकन रस्सा किंवा मच्छीचा रस्सा असं कोण खातं, कारण मोस्टली आपण भाकरी भात किंवा चपातीबरोबर खातो. खरं तर मग मुंबई साईडला पावाबरोबर चिकन रस्सा किंवा मग मच्छीचा रस्सा खाल्ला जातो आणि खरंच खूप खूप ऑसम लागतो. तुम्ही देखील नक्की ट्राय करा. आय होप फ्रेंड्स तुम्हा सर्वांना आईंच्या हातचं मच्छीचं कालवण आणि मच्छी फ्राय हा व्लॉग नक्की आवडला असेल. मग असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.